नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही इयत्ता 9वीला असाल, 9वी मधून आता 10वीला जाणार असाल तर ही व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायची आहे. परंतु पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. जर तुम्ही 9वीला असाल, मराठी मीडियमला असाल, सेमी इंग्लिशला असाल आणि इंग्लिश मीडियमला असाल, कुठल्याही माध्यमात असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाची आहेच. पण त्याचबरोबर मित्रांनो, आपण गणित भाग 2 मॅथमॅटिक्स पार्ट 2 जो आहे त्याची 2 चॅप्टर्स आहेत, ट्रिग्नोमेट्री आणि कोऑर्डिनेट जॉमेट्री म्हणजे त्रिकोणमिती आणि निर्देशक भूमिती. या 2 प्रकरणांवरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत, त्याच्या प्रत्येक प्रॅक्टिस सेटवरती, प्रत्येक सराव संचावरती. तर त्या व्हिडिओ जर तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली मी तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहेत. तर बघा मित्रांनो, का महत्त्वाची ही व्हिडिओ, कारण कसं आहे, जर तुम्ही 10वीत जाणार असाल आणि आता 9वीला असाल तर काही प्रकरणं इयत्ता 9वीमध्ये अशी आहे की 10वीच्या अनुषंगाने खूप महत्त्वाची आहे. तर आता आपली जी काही परीक्षा आता आहे वार्षिक परीक्षा, तर त्या वार्षिक परीक्षेमध्ये काही प्रकरणं जी आहे तिची तयारी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे करायची आहे, चांगल्या प्रकारे करावी लागेल. जर चांगल्या प्रकारे केली तर तुम्हाला 10वीला जो आहे त्याचा खूप फायदा होईल आणि 10वीला अभ्यास करत असताना तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी चांगल्या प्रकारे समजतील. तर अशी कुठली प्रकरणं आहे की इयत्ता 10वीच्या अनुषंगाने महत्त्वाची आहेत ती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. ओके, तर जाऊयात पटकन पुढे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी गणित भाग 1 आणि गणित भाग 2 मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2. बघा, मॅथमॅटिक्स 1 मध्ये 5वं प्रकरण आहे, 5वं चॅप्टर आहे की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणजे 2 चलातील रेषीय समीकरणे. हे प्रकरण खूप म्हणजे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. कारण कसं माहिती आहे का, बोर्डाच्या परीक्षेला जर विचार केला पुढच्या वर्षी 10वीला, तर 10वीला हे पहिलंच प्रकरण आहे, पहिलंच चॅप्टर आहे. त्याच्यामुळे वार्षिक परीक्षेचा अभ्यास करताना जर हे प्रकरण तुम्हाला असेल तर या प्रकरणाचा अभ्यास खूप चांगला करा, जास्तीत जास्त अभ्यास या प्रकरणाचा करा, जेणेकरून पुढच्या वर्षी तुम्हाला त्रास होणार नाही. कारण या प्रकरणामधले दोन्ही जे सराव संच आहे, सराव संच 5.1 आणि 5.2, 5.1 मध्ये गणित सोडवायचे आहेत, समीकरण सोडवायचे आहेत, एक्स आणि वायच्या किमती काढायच्या असतात, तर ते 10वीला आहे तुम्हाला. त्याचबरोबर शाब्दिक गणित सुद्धा आहे, त्यामुळे हे प्रकरण महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर स्टॅटिस्टिक्सचा काही भाग बेसिक पार्ट आहे, स्टॅटिस्टिक्सचा संपूर्ण भाग नाहीये तुम्हाला 10वीला, पण काही भाग आहे. त्यानंतर सर्कल मधल्या फक्त कन्सेप्ट करा, सराव संचामधल्या गणिताकडे लक्ष नाही द्यायचं. त्याच्यातल्या कन्सेप्ट जे आहेत 2-3 कन्सेप्ट आहे की बाबा केंद्रातून जीवेवर काढल्या लंब जीवेला दुभागतो वगैरे अशा प्रकारचे. त्यानंतर कोऑर्डिनेट जॉमेट्री खूप इम्पॉर्टंट आहे. का माहिती आहे का, कारण याच्यामध्ये तुम्हाला काय ग्राफ कसा काढायचा ते सांगितले. ग्राफ तुम्हाला आलेख आहे, ग्राफ आहे, एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे, त्याच्यावरती पॉईंट कसे स्थापन करायचे, ग्राफ कसे काढायचे, त्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि तुम्ही जर 10वीला बघितलं तर 10वीला या नावाचं चॅप्टर आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री, म्हणजेच भौमितिक रचना नाही, निर्देशक भूमिती पाहिजे. तर बरं का, इथं निर्देशक भूमिती पाहिजे, याचं नाव निर्देशक भूमिती. ओके, निर्देशक भूमिती म्हणजेच कोऑर्डिनेट जॉमेट्री नावाचं चॅप्टर आहे, पण यातल्या कन्सेप्ट त्या चॅप्टरमध्ये नाही आहे. यामधल्या कोऑर्डिनेट जॉमेट्रीतल्या कन्सेप्ट तुम्हाला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलमध्ये उपयोगी पडू शकतात, त्यामुळे हे चॅप्टर महत्त्वाचं आहे. त्यानंतर ट्रिग्नोमेट्रीची सगळी फॉर्म्युले तुम्हाला महत्त्वाचं आहे, कारण ट्रिग्नोमेट्री चॅप्टर 10वीला सुद्धा आहे. आणि त्यानंतर सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम म्हणजे पृष्ठफळ आणि घनफळ, हे प्रकरण जसंच्या तसं या प्रकरणातला सगळा भाग, सगळे फॉर्म्युले तुम्हाला इयत्ता 10वीला आहे, फक्त काही एक्स्ट्रा अजून वाढलेले आहेत. पण हे प्रकरण खूप महत्त्वाचं आहे, याच्यातला सगळा भाग तुम्हाला 10वीला आहे. म्हणजे तुम्ही जर नीट विचार केला तर लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल याच्यातला 100% भाग तुम्हाला 10वीला आहे असं समजा. त्याच्यानंतर कोऑर्डिनेट जॉमेट्री मधला पण साधारणतः तुम्हाला, सरफेस एरिया मधला पण तुम्हाला 100% भाग 10वीला आहे असं समजा. आणि कोऑर्डिनेट जॉमेट्रीतला जवळपास 60 ते 70% भाग तुम्हाला 10वीला आहे, जो तुम्हाला पहिल्या प्रकरणामध्ये विचारला जातो आहे. त्यामुळे या प्रकरणावरती जास्तीत जास्त लक्ष द्यायचं असेल तर लिनियर इक्वेशन, कोऑर्डिनेट जॉमेट्री आणि सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम ही 3 प्रकरणं जास्त महत्त्वाची आहे, परंतु त्याच्यासोबत ही प्रकरणं सुद्धा खूप महत्त्वाची आहे. ओके, तर वार्षिक परीक्षेसाठी असणारी ही काही प्रकरणं आहे मित्रांनो. वार्षिक परीक्षेची तयारी करत असताना या प्रकरणांवरती आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे. तर नक्कीच लक्षात आलं असेल तुम्हाला, आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, आणि 9वीच्या काही प्रकरणांवरती, काही चॅप्टर्सवरच्या प्रॅक्टिस सेटवरती, सराव संचावरती आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. त्या व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून मराठी आणि इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश मीडियम सर्व लिंक मी शेअर केलेले आहेत व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये. ओके मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद.